गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो झाली आमची सकाळ. काल रात्रीपर्यंत सगळं टाकलं आणि सकाळी उठून मुलं इथं ड्रॉईंग करत होती त्यांची आणि आम्ही सगळे असंच गप्पा मारत बसलो होतो आणि टाईमपास चालू होतं सगळं. म्हणजे सकाळी असं रिलॅक्स होतो सगळेच. या काकू आहेत, त्यांनी आम्हाला ब्रेकफास्ट आणून दिलेला. छोट्या डब्यात मुलांची चटणी म्हटलं चटणी एक नंबर दिली मॅक्स. तू काय केलंस? कन्सिलर लावलं? हे पण आमचं बिहाइंड द सीन्सच आपण म्हणू शकतो. आम्हाला काहीतरी रील किंवा असंच काय माहिती व्हिडिओ करायचे होते आणि त्यासाठी आम्ही सगळं करत होतो. एक फोन ट्रायपॉडला लावून ठेवलेला शूटसाठी आणि हे सगळं मेकिंग आम्ही इथे या फोनमध्ये शूट करत होतो. सो ती पण क्लिप ॲड केली. काय झालंय? आमचा दुपारी साडी फोटोशूट चालू होता, त्यामुळे आमची लंचची वेळच स्किप झाली. म्हणजे जवळजवळ 3-3:30 वाजलेले फोटोशूटलाच. आणि जेव्हा आम्ही जवळच्या खानावळींना कॉल केले तेव्हा कुठेच नव्हते, म्हणजे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की असंच मॅगी मागवूया आणि मॅगीज बनवूया आणि रात्रीच म्हणजे जे काही डिनर करू ते लवकर करूया असं ठरलेलं. एक वरती बटर कुकीज संपले नाही. अच्छा मला वाटलं काहीतरी हां ठीक आहे. मला ती पांढरी कुकी पाहिजे. काल तर कुठे असं की मॅगीवरती ऑमलेट टाकून द्या. ऑमलेट मॅगी. अरे पण तवा नाही आहे का? तवा नाही आहे. नाही हाफ फ्राय करू ना. कशावरती प्रत्येक मॅगीवरती एक कोणतरी एका चिडावर त्याच्या डोक्यात कांडी फोडून कापलेल्या डोक्यावरती कांडी अंडरमेड तयार. आदितीने केलंय ना ऑमलेट, ती करेल ना. काय? हा मी करू शकते. मला कांदा पाहिजे, तिखट पाहिजे, मिरची पाहिजे. प्लॅन कॅन्सल. हे बेस्ट सांगू का, कच्चं भाजी एक नंबर लागतं. हे खरंच छान लागतं माहितीये का? हा तेच खातो. मला फार आवडते. आणि संध्याकाळचा पीठ तुम्हाला कच्चा येतो, खूप भारी लागतो. व्हेरी स्मार्ट. मग कच्ची मॅगी आवडते तर कच्चा फिश. थोडे मोठे वाटतात. किंचित मोठे. पॅकिंग मोठी होती. चला मॅगी होळी स्पेशल मॅगी रंगीत बनवायचं आहे. त्याच्यात गाजर बिजर कांदा टोमॅटो घालून. मोठी झालंय ना. मॅगीची रेसिपी का? मॅगी रेसिपी बाहेर ठरवा. मॅगी आता मॅगी बाहेर जाऊन खायची गरज नाही. कॉलेज कट्ट्यावर जाऊन खायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी मॅगी बनवू शकता. आणि ते ऍड करतात 2 मिनिटं लागतात मॅगीला, पण ते पुढे फोडायला 2 मिनिटं लागतात. थांब हे मुलांचं आहे छोट. हा ही मोठी आहे हिची. तिची 14 वाली आहे. आपली आपण 10 वाली आहे. हा ही 14 वाली, ही 10 वाली. अंड्यात 10 वाल्या पॅकेट जे पॅकेट हे काय 10 वाल्या पॅकेट लक्ष्मी कुंकू लावते. वा तसं फ्रंट कॅमेरा चालू करून दाखव काय चाललंय. कुंकू लावते. होळी स्पेशल छान. कुंकू म्हणून तिखट आणि हळद लावूया. मस्त. हळदी कुंकू करूया होळी. तिखट आणि हळद लावूया. दिसे ना मला तुझं कप्पाळ. थोडंच माकडे राहिले पण ठीक आहे.
करायला घडायचं. सगळ्या पीवी आम्ही नाचणार आहे रात्री. ते फोडायचे आहेत का बाकी? ऐका ना, मला पाहिजे झाड. ही भांडी होती. आम्ही घरी एवढी मॅगी करत नाही. त्याच्याऐवजी आटा मॅगी वापरायची. काही आटा नसतं. नाही तसं फुगत नाही मैद्यासारखं. हा मच बेटर. फुल एकदम. ट्रे पण होता. ते काही घर आहे का? आहे ट्रे. चालत या. हात ओढतंय पाणी आता. आम्हाला पाणी आज परत गेलं. पोलीस स्टेशनला तो इथे घेतला तो बघा हे एक फील्ड व्हाईट सोडायचं आणि मग नंतर हे वाळल्यानंतर तू बारीक ब्रश घ्यायचा आणि इकडे लिटरली असं झाडांसारखं नुसतं काढायचं. तू ते झाड काढलं ते मिक्सर आहे कसं वाटतं. डायरेक्ट तुझ्या सो पेपरचा यूज करायचं, पाणी जास्त टाकायचं आणि जिथे मर्जिन हवं आहे तिथेच करायचं. कारण जर का कलर वाळला नाही तर हे बघ कसं होतं. हे बघ चालणार याच्यात. हा पण मला कशात चालणार आहे माझी आता बेसिक ड्रॉइंग जर तू सुरुवात करायची असेल ना कुठल्याला सुरुवात कर बेसिक ड्रॉइंग. When you reach at the point की तुला ड्रॉइंगची गरजच पडत नाही because you can understand that light आणि ते फक्त रंग तुला ठेवत जायचं. मला पण आवडतं. कसं भेट लिटरली मॅच इन्स्टिट्यूट मध्ये सॉफ्टवेअर डिझाईन, ग्राफिक डिझायनिंग आणि वेब डिझायनिंग दोन्ही शिकलो. आणि मला तेव्हा
करायचे इंटर्नशिप, तर आपण जे काम करतो त्याच्यावर ऍक्च्युअली यूज करता येते. तर मग आदित्यने सांगितलं तेव्हा तो म्हणाला की ह्याची कंपनीच आहे वगैरे. मग तो म्हणाला होता की ठीक आहे मग बोलून की मग याने माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला होता, म्हणजे ऍक्च्युअली बोलला होता की ग्राफिक डिझायनिंग येतं मग अजून काय काय असं. आणि मग मी आपलं हो सगळं येतं म्हणून सांगितलं होतं. आणि मग काय की त्यांनी एक असाइनमेंट दिली होती मला, बेसिकली पोस्ट डिझाईन करायचे होते. योगी बाबाचं आठवते का तुला? तर माझे आई बाबा सुद्धा ह्याला सर म्हणतात. हो, याने मला कधीच नाही सांगितलंय. ही आहे माझ्या 12-14 वर्षापूर्वी. नाही आठवणार. मग नाही आठवणार. मी त्याला सर वगैरे म्हणायचे. सर काय म्हणते त्याला? अमित येतो असं. आता होतंय का पण होणार तुझे एक्सप्रेशन्स पण येत आहेत. होत नाही. होईल होईल. थांब जरा परत पाठवूयात आपण. थांब पॉज कर. फोटो घे कुणीतरी. सांग पण डिस्काउंट कोण म्हणालं? जाऊ दे, नाही होत आता. नंतर त्याचा मोठ मम्मी 2 प्लेट सांग. तुला मी विचारली पण आहे आम्ही. तू 2 स्लाइस. म्हणजे एक प्लेट आहे. हा, मी एक खाणार आहे सिंगल. अजून एक कोण खातो? मी खाणार आहे. 2 प्लेट. अजून कोण? अजून सांग ना, मी दोघं शेअर करून 3 प्लेट सांग. माझं जेवण झालंय. 3 प्लेट सांग, शेअर मारू. ऐक ना, ऐक ना, मी खाणार नाहीये. ऐक 3 प्लेट सांग. 2 साखरवाले, 1 साधी सांग. ऐकलं ना दादा? 3 प्लेट ब्रेड बटर, दोघांवरती साखर, एकावर नाही. वडील किती बावटलो पहिलं इथे ब्रेड बटर खातायत हो ना. अरे असं खाते सस्ते तसे. ही डिश जमली आहे, स्पेशालिटी करू शकतो तुम्ही. ते म्हणतील ही डिश जमली आहे म्हणजे एवढं जेवण काय. सस्ते तसे. और बंगा ही फुल कंटेंट वाली. तूप साखर पोळीचा फील आला मला. तूप साखर पोळी. ऍक्च्युली तूप साखर पोळी खाऊन पण जमाना हो गया. मग काय विचार आहे तुझा? पोळी आणि तूप साखर परत हवंय आणून दिली ना. खूप दिवस नाही खाल्ली. तू सगळे प्रयोग करून घे स्वतःवरती लिटरली, कारण झाला आजारी पडलायस तू. हे लोक आधी किचन संपवून टाकतात. आणि लिटरली म्हणजे काय संपवलं? कोकणाचं ब्रेड. वाव. म्हणजे फिश नाही, काही नाही, काही नाही. उद्या नाश्त्याला आपण हे करू शकतो. ब्रेड बटर साखर आहे आपल्याकडे. ब्रेड बटर आणून द्यायला सांगू आणि पॅक करू. ऍक्च्युली ब्रेड बटर करायचं का होतं ब्रेकफास्टला? मॅडमचा लुक बघायचा होता. मिस झाली, रिॲक्शन मिस झाली. हो ना, मीच आता ऑर्डर केली. नाही, आपण उद्या करणार हा प्रकार त्याला नको. नाही, आपण उद्या मस्तपैकी भोजनेवांकडे जाऊ ब्रेकफास्टला. कुठल्या भोजने? त्यांचं आडनाव भोजने. भोजने नाही रे. अरे भोजने तर ह्याच्यात नाही का? भुसाळे. भुसारी आडनाव आहे त्या बाईचं. नाही रे. त्याला ऑर्डर देतोय. ओंकार भोजने ना? एक दडपे आणि एक म्हणजे 2 एक प्लेट घावन. एका प्लेट मध्ये किती येतात? 2 येतात. 2 येतात. आमचं पण 2 पोळी आणि 1 प्लेट घावन. 1 घावन देतात.
इथे आम्हाला रील शूट करायचं होतं. तर रील तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला पण बघितलं असेल. तर त्याचंच मेकिंग चालू होतं, त्यामुळे आम्ही बघत होतो की कुठे करूया, कुठे लाईट नीट आहे आणि हे सगळं चालू होतं. पुढे घेऊन बघू थोडं. पण ना दिवा लाईट कमी पडते. हा नाही, हा अँगल छान येतो. थोडं पुढे घे आणि थोडं या साईडला. हा परफेक्ट. हा मला वाटतं ना रील बनवल्यावर लाईट दिसेल त्याच्यामध्ये. आता उन्हामुळे आपल्याला दिसत नाही. ह्याच्यातच बोटा बुचकळणार आहे. चला इकडे या, एक एक घाल. चुपचाप आहे. पहिला रंग मी छान अदूला पण लावा, डीजेला पण पाहिजे. डीजे मेन आहे माहितीये का, बॅक स्टेज वाले लोक मेन असतात. ते सगळं एडिटिंग हे त्यांच्याकडे असतं. आवाज, प्ले, व्हॉल्यूम. बिलकुल हात लावायचा नाही आता गालाला. नको नको नको. ते असं करता इकडे पिल्लू थांब, तुला पिंक नाही लागला. मग आपल्या हाताला रंग कसा लागला? एडिटिंग करता येईल का असं हाताला कुठेतरी? जाऊ दे ना, चेहऱ्याला असला हे मागे लागतं. पण मग आपल्या कपड्यांना उभं राहताना पण ते लोक जाऊ दे, चेहऱ्याला बास आहे. व्यवस्थित लागतो. म्हणजे मग आपल्याला रील पण करायचं आहे आणि आपल्याला रंग. बाबा खालीत माऊ दाखवून ये बाबांना, म्हणा हॅपी होली विश करून ये बाबांना. पिलू लगेच ये, तुला हे प्ले करायचंय. रंग में तू रंग जाएगी. कलर टिक्के नाही येत ना त्यांनी लावलेले अशी वरती. नको टिक्का नको. नको. हा पहिले ओढणी नीट करत नाही, असं पांघरून घेऊ दे म्हणजे. चुनरी तेरी चुनरी तेरी तुला विचारा आपण करू शकतो आपण. खाली मुलं वाट बघून तुला तुझेच लावतेस का? नाश्ता आलाय का नाही? बघू ते कसं दिसतं, म्हणजे कलर दिसतो का. गॉगल लावले. हा तर एकदम रील वाला लावते. तू टाकू शकते रील असं स्वतःला लावताना. हो ओके. रंग पण लावायचा, व्हाईट कपड्यांवर लावायचा टास्क. नाही ना. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सगळ्या शॉपिंगला, म्हणजे तिथे बाजूलाच एक होतं, तर तिथे शॉपिंगला म्हणजे त्यांचं जे टिपिकल लोणचे असतात ते किंवा मेकूट म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतात त्या घ्यायच्या होत्या आम्हाला. त्यामुळे आम्ही तिथे बाजूलाच गेलेलो आणि तिथे थोडीशी शॉपिंग केलेली. केळीचे पीठ. लोणचं आंबट गोड आहे का? कसुराचं आंबट गोड. आंब्याचं कैरीचं कैरीचं तिखट नाही येत असते. एक सेकंड, हिला फोन दे ना तुझा. झाली तुझी. बघू ना कुठली कुठली येते तोंडात. हे पण किती झालेत माझे? ओके. हॅलो सुनील, तुला लोणचं घ्यायचं आहे का काही? हॅलो, कोणतं घेऊ? खजूर, कैरी, मिरची, आवळा? आवळा नाहीये, भाज्यांचं आहे. सामान माझ्या गाडीत द्यायचं बघतोय. कशासाठी सामान? तुला टिकली बाबा कुठे गेले? सो येस, असा झाला आमचा व्लॉग, असा झाला प्रवास. ट्रिप छान होती. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब